अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात आज दुपारी 2:45च्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून श्रीरामपूरमधील गरीब नवाज कब्रस्तान परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी बंटी जागीरदार यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून या जीवघेण्या हल्ल्यात बंटी जागीरदार गंभीर जखमी झाले आहे। प्राथमिक माहितीनुसार कब्रस्तानमधील काम आटपून बाहेर पडत असताना जर्मन हॉस्पिटल समोर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला। या गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पसार झाले असून जखमी बंटी जागीरदार यांना तात्काळ श्रीरामपूर येथील कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे। या घटनेत अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचा संशय प्राथमिक तपासात व्यक्त करण्यात येत आहे। तथापि या संदर्भात पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात सतर्कता वाढवण्यात आली आहे। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहे। परिसरात विशेष पथके तैनात करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे। या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून नागरिकांना संयम राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। या घटनेच्या निषेधार्थ आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने मुस्लिम तरुण श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे। आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी तरुणांनी करण्यात आली। तसेच रुग्णालयाबाहेरही समर्थक आणि तरुणांनी मोठी गर्दी जमली होती। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहे। नवा नगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। तुमच्या भावना आता लक्षात आलेल्या आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे, सगळेजण जमलेले आहेत या ठिकाणी। आता त्यांना आपण रेफर पण केलेलं आहे नगरला। तर आता याच्यामध्ये आपल्याला फुटेजमध्ये आरोपी दिसत आहेत, तर त्याच्यासाठी आम्हाला थोडासा वेळ लागतोय ते आरोपी पकडायला, त्यांचं निष्पन्न करायला, शोध घ्यायला। त्याच्यामध्ये पुढच्या आता आमच्या टीम LCBची पण टीम आहे, लोकल पोलीस स्टेशनच्या आहे, बाहेर पोलीस स्टेशनच्या पण टीम बोलवलेल्या आहेत। ते सगळे मिळून त्याच्यावर काम करतायत। थोडासा वेळ लागतोय त्याच्यामध्ये, पण आपण जर सगळे इथं राहिलं तर आम्हाला ते काम करायला अडचण येते। त्याच्यामुळे आपण प्रशासनाला सहकार्य करा, कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, काही आपण कोणतंही पाऊल उचलायचं नाही। आपल्याला प्रशासनाला सहकार्य करायचे, आम्ही तुम्हाला 100% याच्यामध्ये सहकार्य करणार। याच्यामध्ये जो कोणी इन्व्हॉल्व असेल त्याला 100% त्याच्यावर गुन्हा दाखवून त्याला अटक करणार आहे। कारण याच्यामध्ये पिस्टलचा वापर केलेला आहे, फायर आर्मचा वापर आहे आणि आपल्याला फुटेजमध्ये ते मिळालेलं आहे। घटनास्थळावरती आम्ही फॉरेन्सिकची टीम बोलवलेली आहे। फॉरेन्सिकचे आम्ही एकदम टेक्निकल पुरावे गोळा केलेले आहेत, जेणेकरून भविष्यात पण या केसमध्ये जसं स्ट्रॉंग करता येईल तशा पद्धतीने आम्ही याच्यामध्ये कारवाई करतो। सगळ्यांना विनंती आहे प्रशासनाच्या वतीनं की तुम्ही थोडंसं याच्यामध्ये शांतता ठेवा। गर्दी जर केली तर काय होतंय की तुम्ही आता काही लोक समजदार आहेत पण बाहेर सगळ्यांना समजत नाही। त्याच्यामुळे आपल्याला जे आपल्या याच्यातले समाजातले समजदार लोक आहेत त्यांनी बाकीच्यांना पण सांगावं की प्रशासन कारवाई करते आणि याच्या पलीकडे जर तुम्हाला वाटेल की पोलीस कारवाई करत नाही तर तुमच्याकडे हा मार्ग मोकळा आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवार नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।